1 किलो खव्यापासून अगदी अचूक प्रमाणात रसरशीत असे गोड गुलाबजामुन करूया. तर त्यासाठी पातेल्यामध्ये 1.25 किलो साखर, 2 ग्लास पाणी टाकून सुरुवातीला साखर विरघळून घ्यायची आणि 4 ते 5 मिनिटे उकळी काढल्यानंतर आता वरून वेलची पूड आणि 3 ते 4 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा. यामुळे आपलं जामुन मुरल्यानंतर वरून असं साखर दिसत नाही. आणि आता 1 किलो खवा आणि यामध्ये 200 ग्राम मैदा टाकून घ्यायचा आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आणि थोडं थोडं लागेल असं दूध टाकून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने मऊसूत आणि या पद्धतीने अशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत. दूध लागलं तरच यामध्ये ॲड करायचं आहे. काही वेळेस काय होतं, खवा कोरडा असू शकतो किंवा थोडासा असं सैलसरी असू शकतो. आणि तेल छान असं आता कडकडीत गरम झालं की आता वरून यामध्ये गोळ्या टाकून घ्यायच्या. तर गॅस आपल्याला फुली करायचं नाही किंवा खूप असा बारीकही करायचं नाही. मिडियम गॅसवर खरपूस कलर येईपर्यंत गोळ्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, या पद्धतीने हलकासा असा कलर चेंज झाला की गोळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि याच पद्धतीने सर्व गोळ्या पण तळून घेऊयात. आणि आता आपला पाक कोमट झाला की यामध्ये सर्व गोळ्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता खव्याचं गुलाबजामुन मुरायला थोडा वेळ जास्त लागतो, तर 2 ते 3 तास असं ठेवून द्यायचं आहे. आणि 2 ते 3 तासानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, रसरशीत आपलं गोड गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे आणि पाक पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इन्स्टा आणि FBवर फॉलो करायला विसरू नका.